नमस्कार. मी प्राध्यापक सतीश पवार, अकॅडमिक डायरेक्टर श्री विद्या आराधना अकॅडमी, लातूर आणि नांदेड. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण उद्याला 5 मे रोजी नीट 2024 या परीक्षेला अपियर होत आहे. NTA कडनं ऑर्गनाईज केली जाणारी ही नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट 2024 वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड असणाऱ्या वेगवेगळ्या करिक्युलम्सला प्रवेश देण्यासाठी, प्रोफेशनल कोर्सेसला प्रवेश देण्यासाठी घेतली जाते. आणि ती उत्सुकता जी आहे उद्याच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये ती प्रचंड शिगेला पोचलेली आहे. आता आपण सर्वजण खूप ईगर आहात परीक्षा देण्यासाठी. आजच्या या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हा सर्वांना रविवार दिनांक 5 मे 2024 रोजी होणाऱ्या नीट 2024 साठी सर्व विद्यार्थी आणि सर्व पालकांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि यानंतर उद्याच्या परीक्षेच्या अनुषंगाने काही जी बेसिक तयारी आपल्याला करायची आहे ते आणि एक्झाम टेम्परामेंट याबद्दल थोडक्यामध्ये मी आपल्याशी संवाद साधू इच्छितो. उद्याच्या परीक्षेला जाण्यापूर्वी आज जी आपल्याला तयारी करून ठेवायची आहे, उद्याला सोबत ज्या गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या आहेत त्यामध्ये ॲडमिट कार्ड, 2 प्रतीमध्ये आपल्याला ॲडमिट कार्ड तयार करायचं. त्याच्यावरती काय म्हणायचं, पासपोर्ट साईज फोटोग्राफ फ्रंट पेजला लावणं गरजेचं आहे. तुमचं सेल्फ डिक्लेरेशन भरायचं आहे. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन लावायचं आहे त्याच्यावरती. दुसऱ्या पेजवरती आपल्याला पोस्ट कार्ड फोटोग्राफ पेस्ट करायचा आहे. रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन ती जी काही आहे ती सेकंड पेजवरती आपल्याला कंप्लीट करायची आहे. या स्वरूपामध्ये आपण 2 प्रतीमध्ये आपलं ॲडमिट कार्ड तयार करून ठेवायचं. हे एक. दुसरं असं की सोबतच आपल्याला जो आयडेंटिफिकेशनचा प्रूफ द्यायचा आहे, जे काही NTA सजेस्ट केलेल्या ज्या गोष्टी आहेत, मोस्टली आपण आधार कार्ड कॅरी ऑन करतो, तर आधार कार्ड सोबत ठेवायचं. या 2 गोष्टी तुम्हाला उद्याच्या परीक्षेच्या संदर्भानं अतिशय अनिवार्य आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला. केली आहे का आपण सगळी तयारी याच्या संदर्भात? आय होप की तुमच्यापैकी प्रत्येकाने स्वतःचं ॲडमिट कार्ड तयार करून ठेवलेले असेल. एक. सोबत जात असताना 2-2 फोटो, 2 पोस्ट कार्ड साईजचे आणि 2 पासपोर्टचे सोबत ठेवा. लागले तर तिथे द्यावे लागणार आहेत आपल्याला. ओके. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, NTA तुमच्या ॲडमिट कार्ड सोबतच आणखी एक पेज त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्याच्यावरती नियमावली आहे, रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉर स्टुडंट्स असं त्यांनी त्याच्यावरती दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळी नियमावली, परीक्षेच्या संदर्भामधली सगळी महत्त्वपूर्ण अशा स्वरूपामधली नियमावली त्या ठिकाणी दिलेली आहे. एकदा वाचून घ्या. बऱ्याचदा असं होतं की आपण ती नियमावलीच वाचत नाही आणि खूप छोटे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याच्या संदर्भामधली सोप्या भाषेमधून माहिती ही तुम्हाला त्या पेजवरती पाहायला मिळेल. जसं की मुलींच्या संदर्भामध्ये नोज पिन असेल ती नसावी, इयर रिंग्स नसाव्यात, फिंगर रिंग्स सोबत नसावी आहे ना, किंवा कॅमेरा असणारे पेन वगैरे सोबत नसावेत, अँकलेट्स नसावेत म्हणजे पैंजण वगैरे घातलेलं नसावं. एक पर्टिक्युलर युनिफॉर्म सजेस्ट केलेला आहे NTA त्या पद्धतीचा हे असावा. इवन फुटवेअर्स कुठल्या पद्धतीचे असावेत त्याच्याही संदर्भामध्ये काही सजेशन्स त्यांनी दिलेले. शक्यतो शूज नसावा, साधी चप्पल, स्लीपर, हाय हिल्स वगैरे नसणारी जर तुम्ही घालून गेला, जेवढं सहजपणाने जाल, जेवढं व्यवस्थित जाल, जेवढं इझी गोईंग मध्ये परीक्षेसाठी जाल, तेवढं सेंटरवरती तुम्हाला अडचणी कमी येणार आहेत. आणि जेवढं म्हणजे कॉम्प्लेक्स नेचरनं जाल तेवढ्या अडचणी वाढत जातात. सो बी सिम्प्लिफाईड. इवन तुमचा ड्रेस कोड हा सुद्धा खूप सिंपल असावा, जेणेकरून तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला अडचण येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बांधवांनो, उद्याची ही जी नीट एक्झामिनेशन आहे ती कंडक्ट करणं NTA जेवढी मोठी जबाबदारी आहे तेवढीच ती सुरळीत आणि व्यवस्थितपणानं सहज पद्धतीनं पार पडली पाहिजे. याच्यासाठी आपण विद्यार्थी म्हणून आणि पालक म्हणून आपली पण तेवढीच महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपलं भवितव्य प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण तिथे उद्याच्या परीक्षेच्या माध्यमातून पणाला लावलेलं आहे. आणि म्हणूनच तर मी तुम्हाला सांगितलं ना अगदी सुरुवातीलाच की आपली क्युरिओसिटी ही प्रचंड टिपेला पोहोचलेली आहे, शिगेला पोहोचलेली आहे. कसा पेपर असेल, काय असेल, परीक्षा कशी जाईल. म्हणून मग ह्या क्युरिओसिटी सोबतच जर प्लॅन्ड वेनं जर आपण गेलो,
डिटरमाइंड वे, कमिटेड वेनं जर आपण उद्याच्या एक्झामिनेशनला आपण अपियर झालो तर मला असं वाटतं की खूप साऱ्या गोष्टी तुमच्या सोप्या होतील. हे सगळं साहित्य, आधार कार्ड, 2 प्रतीमधलं ऍडमिट कार्ड, 2 फोटोग्राफ, मग ते पासपोर्ट साईज असतील किंवा पोस्ट कार्ड साईज असतील, ते सोबत घेऊन आपण जायचं. ऊन खूप जास्त, एंट्री स्लॉट दिलेला आहे तुम्हाला ऍडमिट कार्डवरती, सेंटरवरती किती वाजता बोलवलेलं आहे, ती वेळ तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा असं असतं की नाही त्यांनी जरी म्हणजे NTA 11ची वेळ दिलेली असली, आपला उगाच स्वतःचाच एक हे असतो, नाही मी 12:30 गेलो तर काय फरक पडतं, 1ला गेलो तर काय फरक पडतो. असं नका करू. ऑलरेडी टेम्परेचर खूप जास्त आहे. मला तर व्यक्तिशः असं वाटतं की ज्यांना 11, 11:30चा स्लॉट मिळालेला आहे असे विद्यार्थी खरंच सुदैवी आहेत, कारण ऊन तापण्याच्या अगोदर तुम्ही सेंटरमध्ये एंट्री मारताय. ऊन खूप जास्त आहे. शक्यतो डोकं कव्हरअप करून ठेवा, पांढरा गमजा उपरणं वगैरे सोबत ठेवा. विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, लाजायचं काही कारण नाहीये. आपण ब्युटी कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी नाही जातोय तिथे. आणि गेटवरती गेल्याच्या नंतर पॅरेंट्सकडं आपल्या डोक्यावरती असणारं ते कव्हर करण्यासाठी, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी, कारण जर डोकं जर दुखायला लागलं, ऊन लागलं आणि डोकं दुखायला लागलं, तुम्ही कितीही अभ्यास केलेला असेल तुमच्यासाठी ती गोष्ट अडचणीची ठरू शकते, हे लक्षात घ्यायचंय आपण सर्व. म्हणून शक्यतो डोक्याला कव्हरिंग घ्या, काही ना काही कव्हरिंग ठेवा. टोपी बीपी पेक्षा मोठा गमजा जो असतो ना, तो पूर्ण असं टर्बन हे केल्यामुळे डोकं तापत नाही आणि तुम्हाला अडचण येणार नाही. पॅरेंटकडे ते हँडओव्हर करून द्या सेंटरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, म्हणजे तिथेही त्याची काही अडचण तुम्हाला असणार नाही. वेळेत सेंटरवरती पोहोचा, दिलेल्या स्लॉटनुसार सेंटरवरती पोहोचा, विनाकारण वेळ करू नका. हा झाला परीक्षेच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा भाग. आता दुसरा मुद्दा आहे, मला पेपर कसा जाईल आणि उद्या परीक्षेत काय होईल. विद्यार्थी मित्रांनो, जे व्हायचंय, जे काही व्हायचंय ते ऑलरेडी होऊन गेलेलं आहे. जे विद्यार्थी फ्रेशर आहेत त्यांनी 2 वर्ष मागचे सातत्यानं या उद्याच्या परीक्षेसाठी प्रयत्न केलेला आहे. जे विद्यार्थी रिपीटर्स आहेत, कुणाचं 3रं वर्ष असेल, कुणाचं 4थं वर्ष असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, जे काही तुमचं असेल ते असेल, हे लक्षात घ्या की परीक्षेची तयारी केल्याच्या नंतर, एवढे दिवस तुम्ही प्रामाणिकपणाने तयारी केल्याच्या नंतर स्वतःवरती विश्वास बाळगा. थोडासा स्वतःवरती विश्वास ठेवा. कॉन्फिडेंटली एक्झामिनेशनला अपियर व्हा. जी गोष्ट तुमच्या मर्यादेत नाहीये, क्वेश्चन पेपरची डिफिकल्टी लेवल काय असावी, पेपर कसा असावा, परीक्षा कशी ऑर्गनाइज व्हावी, ह्याच्यावरती आपलं कंट्रोल असू शकतं का? बिलकुल नाही. म्हणजे तुमच्या कंट्रोलच्या बियॉन्ड असणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल फार चिंता करत बसू नका. तुम्ही फक्त टेम्परामेंट परफेक्टली प्रोफेशनली मेंटेन करा की मला उद्याला 2 वाजल्यापासून 5:20 पर्यंतचा हा जो 3 तास 20 मिनिटांचा वेळ आहे, 200 मिनिटांचा वेळ आहे, तो खूप ऑर्गनाइज्ड वेनं मॅनेज करायचा आहे. सिंपल. मार्कांचा विचार डोक्यातला काढून टाका. मला एवढे मार्क मिळाले पाहिजेत. इट डज नॉट डिपेंड अपॉन यू. तुमच्यावरती ते मोडत नाही की तुम्हाला मार्क्स किती मिळाले पाहिजे. जी एक्झाम कंट्रोलिंग बॉडी आहे ती ठरवते तुमचं मेरिट काय असलं पाहिजे, टॉपर काय असलं पाहिजे, कुठल्या पद्धतीनं क्वेश्चन पेपर सेट झाला पाहिजे, हे सगळं ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. तुम्हाला फक्त तुम्ही केलेल्या अभ्यासाचं प्रेझेंटेशन तुमच्या OMR शीटच्या माध्यमातून किंवा उद्याच्या परीक्षेच्या माध्यमातून करायचं, एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि म्हणून जी गोष्ट तुमच्या कॅपॅसिटीच्या पलीकडे आहे, डोंट थिंक अबाउट इट. डिफिकल्टी लेवल कशी असेल, पेपरमध्ये मार्क किती येतील, इट्स नॉट ॲट ऑल युअर बिझनेस राईट नाव. तुम्ही अमुक एखादा स्कोर अचीव करण्यासाठी निश्चितपणाने आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. आणि हे लक्षात घ्या, तुमचं 3 तास 20 मिनिटाचं टेम्परामेंट, तुम्ही कितीही चांगला अभ्यास केलेला असू द्या आणि कितीही अभ्यासामध्ये तुम्ही कमी पडलेले असू द्या, तुम्ही जर फाईन ट्युनिंग मध्ये असाल टेम्परामेंट वाईज, तुमच्या 30 ते 40 मार्कांवरती 100% याचा परिणाम होऊ शकतो. बऱ्याचदा असं होतं की जो
क्वेश्चन पेपर ओपन केल्याच्या नंतर जे कुठलं पहिलं सेक्शन आपण ठरवलेलं असतं की मला केमिस्ट्रीनं सुरुवात करायची आहे, किंवा मला बायोलॉजीनं सुरुवात करायची, किंवा मला फिजिक्सने सुरुवात करायची आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. बायोमध्ये आता बॉटनी आणि झुलॉजी वेगळे, मला बॉटनीने सुरुवात करायची किंवा झुलॉजीने सुरुवात करायची. आणि जेव्हा आपण हे ठरवून गेलेलं असतो की मला या सेक्शनसह पेपर सोडवायला सुरुवात करायची, आणि ज्या वेळेला तिथं अगदी पहिलाच सेशन किंवा पहिलाच सब्जेक्ट आपल्या अपेक्षेपेक्षा काहीतरी वेगळा आलेला असतो, त्यावेळेला मग आपण एकतर भांबावून तरी जातो, नाहीतर हुरळून तरी जातो. या दोन्ही गोष्टींवरती आपल्याला कंट्रोल करावं लागेल. नाही एवढा अवघड असतोय का, हो आता काही खरं नाही, आपलं तर सगळं डिपेंडन्सी याच्यावरतीच होती, असं नसतं ते. असं नाही. जर तुम्हाला वाटायला लागलं की तो पेपर तुम्ही ओपन केलेला सब्जेक्ट हा थोडासा लेंदी आहे किंवा कंपॅरेटिव्हली किंचितसा डिफिकल्ट आहे, तर शांत चित्तानं ठीक आहे त्याला बाजूला सारा, दुसरा सब्जेक्ट ओपन करा. तिथेही असं वाटलं की कॉम्प्लेक्सिटी इथेही थोडीशी किंचितशी वरतीच आहे, तिसऱ्या सब्जेक्टला जा, चौथ्या सब्जेक्ट त्याच्यानंतर घ्या. या पद्धतीनं जर गेलात, स्विच ऑन होत गेलात, तर कदाचित हा जो फॅक्टर आहे ना, फिअर फॅक्टर आहे, तो कमी होईल आणि तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं तुमचं क्वेश्चन पेपर डील करू शकाल. सगळा मिळून या 3 तास 20 मिनिटांमध्ये काय करायचं तुम्हाला, तर क्वेश्चन पेपर आणि OMR शीट या दोन गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं मॅनेज करायचं, खूप प्रॉपर वेनं मॅनेज करायचं. एवढंच आहे त्याच्यामध्ये, बाकी काही नाहीये. ठीक आहे, असं हे लक्षात घ्या. एखाद्या वेळेला एखादा सब्जेक्ट जर डिफिकल्ट असेलच, एखादा विषय जर डिफिकल्ट असेलच, तर त्याला बॅलन्स करण्याचं काम दुसऱ्या कुठल्या तरी सब्जेक्टच्या माध्यमातून झालेलंच असतं. हे कायम लक्षात घ्यायचं. चारीच्या चारी सब्जेक्ट अगदी हायएस्ट डिफिकल्टी लेवलला जातात असं कधी नसतं. म्हणून आपण सर्वांनी हा मुद्दा लक्षात घ्या. एखादा सब्जेक्ट असू शकेल आणि नेमकं काय होतं की आपलं रिलायन्स ज्याच्यावरती आहे, आपली डिपेंडन्सी ज्याच्यावरती आहे, तोच सब्जेक्ट एखाद्या वेळेला आपल्याला कंपॅरेटिव्हली उचललेला दिसू शकतो. म्हणून घाबरू नका. दुसरा सब्जेक्ट, तिसरा सब्जेक्ट, या पद्धतीनं आपण जर स्विच झाला तर कदाचित हे तुमचं जे प्रॉब्लेम तयार झालेला असेल तो कुठेतरी थांबू शकतो. या पद्धतीने जा. दुसरा महत्वाचा खूप मुद्दा मला जो सांगायचा आहे तुम्हाला, अनेक विद्यार्थी हे करतात की कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असतील, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सारख्या सब्जेक्टचे क्वेश्चन्स असतील, बायोलॉजी सारख्या सब्जेक्टचे क्वेश्चन्स असतील, इथं आपण काय करतो खूपदा की क्वेश्चन वाचला, अगदी पहिलंच ऑप्शन जर करेक्ट वाटलं आपल्याला तर लगेच त्याला टिक मार्क करून मोकळं होतो, बाकीचे 3 ऑप्शन्स वाचतच नाही. NTA मागच्या 2-3 वर्षांमध्ये काही सूत्र जे बदलत चाललेली आहेत, हे कायम लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही पूर्ण प्रश्न आणि चारीच्या चारी ऑप्शन्स वाचत नाही तोपर्यंत कुठल्याही कन्क्लुजन पर्यंत येऊ नका, कुठलंही कन्क्लुजन डिराईव्ह करू नका. कारण तुम्हाला जे करेक्ट ऑप्शन वाटतंय त्याच्यापेक्षा मोर करेक्ट खाली कुठंतरी असू शकतं. आणि अशा पद्धतीचे किमान एकूण त्या एंटायर पेपरमध्ये 4 ते 5 क्वेश्चन्स आहेत, किमान 4 ते 5 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे 5 क्वेश्चन जरी म्हटलं तरी हे लक्षात घ्या 20 ते 25 मार्काचा शॉर्ट आहे. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींवरती आपल्याला काम करावं लागणार आहे, लहान लहान गोष्टींवरती काम करावं लागणार आहे, जेणेकरून आपण जे टार्गेट ठरवलेलं आहे, जे काही टार्गेट आपण ठरवलेलं असेल त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणून या गोष्टींची काळजी घ्या. निश्चितपणाने तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगल्यात चांगलं यश हे मिळणारच आहे. अनेकांना घाई असते की माझा 2.5 तासात पेपर झाला पाहिजे, विनाकारण नको त्या पद्धतीनं. तुमच्याकडे जर NTA तुम्हाला 3 तास 20 मिनिटं दिलेत ना, प्लीज युटिलाइज युअर कम्प्लीट टाइम. विनाकारण बसून राहू नका. त्याच्यात कुठलं शौर्य नाहीये की मी बसून राहिलो याच्यामध्ये. लक्षात आलं ना? अनेक ठिकाणी 2 ऑप्शन्स, एखाद्या क्वेश्चन मध्ये 2 ऑप्शन जास्त कन्फ्युजिंग असतात, तर त्याला एलिमिनेट कसं करायचं याची तुमची एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे. हे सगळे फॅक्टर्स आहेत जे तुम्हाला छोटे छोटे आहेत, परंतु तुम्हाला तुमचा स्कोर्स बूस्ट करण्याच्या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीची मदत ही 100% होऊ शकते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, काळजी न करता, चिंता न करता
आपण अतिशय शांत चित्तानं इथून पुढे मार्क हा विषय डोक्यातला काढून टाका, पेपर कसा जाईल हा विषय डोक्यातला काढून टाका. फक्त स्वतःला चॅनलाइज करा, कूल डाऊन करा, नॉर्मल व्हा, ॲब्सोल्यूट नॉर्मल व्हा. घाई करू नका, एक्साइट होऊ नका, क्रोधित होऊ नका, नाही अँक्शियस पण होऊ नका. एवढं जर तुम्ही केलं आणि व्यवस्थित जर एक्झामिनेशनला गेलात तर मला असं वाटतं की डेफिनेटली यू कॅन विन ऑर यू विल विन. उद्याचा दिवस हा निश्चितपणाने तुमचाच असणार आहे. जे विद्यार्थी नीट 2024ची एक्झामिनेशन देत आहेत, मग ते श्री विद्यारत्नाचे असू द्यात किंवा बाहेरचे कुठलेही असू द्यात, आपण आजपर्यंत जो प्रचंड एफर्ट्स घेतलेले आहेत त्या एफर्ट्सला तुमचा सलाम आणि उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे मला जी आपल्याशी शेअर करायची आहे. उद्या एक्झाम संपल्याच्या नंतर 6 वाजता श्री विद्याराधना अकॅडमीकडनं लाईव्ह पेपर डिस्कशन घेतलं जाणार आहे. श्री विद्याराधना अकॅडमीचं जे यूट्यूब चॅनल आहे विद्याराधना अकॅडमी नावाने, त्या चॅनलवरती तुम्हाला हे डिस्कशन पाहायला मिळणार आहे. अतिशय ॲक्युरेट अशा स्वरूपामधलं डिस्कशन आपल्याला अगदी 6 वाजल्यापासून तिथे पाहायला मिळेल. सो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण आपल्याला देण्यात आलेली असेल. त्या लिंकला क्लिक करा. तुम्हाला उद्या शार्प 6 वाजल्यापासून पुढे उद्याच्या नीट एक्झाम 2024च्या क्वेश्चन पेपरचं किंवा त्याच्या आन्सर्सच्या संदर्भामधलं डिस्कशन, एक ॲक्युरेट अशा स्वरूपामधली आन्सर की आपल्याला श्री विद्याराधना अकॅडमीच्या सगळ्या एक्सपर्ट टीचर्सकडनं तिथे त्या गोष्टी अगदी त्वरित पुढच्या काही वेळामध्ये तुम्हाला ती आन्सर की तिथे पाहायला मिळणार आहे. ओके, सो बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच.